नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या सेशनमध्ये आपण समाजशास्त्राचे जनक म्हणजेच फाउंडर ऑफ सोशियोलॉजी ऑगस्ट कॉम्ट यांना डिस्कस करणार आहोत। बघा, आपण आतापर्यंत समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास सिक्वेन्शियली केलेला आहे। म्हणजेच समाजशास्त्र कशा पद्धतीने उदयास आले, अशी काय गरज निर्माण झाली की समाजाचा अभ्यास केला गेला, वैज्ञानिक पद्धतीने समाजाचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला आणि यातून समाजशास्त्र कशा पद्धतीने एक विषय म्हणून उदयास आला, या सर्व गोष्टी आपण डिस्कस केल्या आहेत। पण असा एक व्यक्ती ज्यांना सुरुवातीला या गोष्टींची गरज वाटली की डेडिकेटली समाजाचा अभ्यास केला गेला पाहिजे, म्हणजेच सेपरेटली इतर विषयांसोबत नाही तर सेपरेटली फक्त समाजाचा अभ्यास केला गेला पाहिजे आणि त्यासाठीही विशेष करून वैज्ञानिक पद्धतीचाच वापर केला गेला पाहिजे, अशी पहिल्यांदा संकल्पना येणारी व्यक्ती म्हणजे ऑगस्ट कॉम्ट। आणि ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला आणि केवळ अभ्यासच केला नाही तर ह्या विषयाची जी बांधणी आहे ती बांधणी ऑगस्ट कॉम्ट यांनी केली आहे। म्हणजेच सुरुवातीला एक नवीन विषय त्यांनी तयार केला जो पर्टिक्युलरली समाजाचा अभ्यास करेल आणि त्या विषयाला नाव देण्याचं, म्हणजेच हा जो समाजाचा अभ्यास करणारा विषय आहे त्याला सोशियोलॉजी हे जे नाव देण्यात आलं, हे नाव देखील ऑगस्ट कॉम्ट यांनीच दिलेलं आहे आणि म्हणूनच आपण त्यांना समाजशास्त्राचा जनक म्हणतो। म्हणजेच इंग्लिशमध्ये फादर ऑफ सोशियोलॉजी किंवा फाउंडर ऑफ सोशियोलॉजी हे ऑगस्ट कॉम्ट यांना म्हटलं जाते। मग नेमकं ऑगस्ट कॉम्ट यांचं समाजशास्त्रामध्ये काय योगदान आहे, त्यांनी कशा पद्धतीने एक नवीन विषय तयार केला, याबद्दलचं संपूर्ण डिस्कशन आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत। बघा, आपल्याला UPSC किंवा MPSCच्या सिलेबसमध्ये ऑगस्ट कॉम्ट यांच्याबद्दल फारसं काही दिलेलं नाही आहे। म्हणजे आपल्याला त्यांच्या सेपरेट थिअरीज दिलेल्या नाही आहेत किंवा विचारवंतांच्या युनिटमध्ये आपल्याला ऑगस्ट कॉम्ट नाही आहे, पण तरी देखील समाजशास्त्राचे जनक असल्यामुळे त्यांचं नेमकं समाजशास्त्रामध्ये काय योगदान आहे किंवा त्यांची कुठली महत्त्वाची भूमिका आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। म्हणून आपण आजचं हे सेशनमध्ये ऑगस्ट कॉम्ट यांना डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, बघा, त्याआधी तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे जेही विद्यार्थी समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाचा अभ्यास करत आहे किंवा त्यांचा वैकल्पिक विषय समाजशास्त्र आहे, तर त्यांच्यासाठी आपण दोनही मीडियममधून बॅचेस सुरू केलेल्या आहेत। म्हणजेच विदर्भ आयएस अकॅडमीमध्ये समाजशास्त्राच्या इंग्लिशमधून प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी इंग्लिश बॅच आणि मराठी मीडियममधून प्रिपरेशन करण्यासाठी मराठी बॅच सुरू झालेली आहे आणि या दोन्हीही बॅच सेपरेटली असणार आहे आणि सेपरेटली बॅच असण्यासोबतच दोन्ही बॅचला जे अभ्यासाचं साहित्य आहे म्हणजे नोट्स PPT या मराठी मीडियमवाल्यांना मराठीमधून आणि इंग्लिश मीडियमवाल्यांना इंग्लिशमधून प्रोव्हाइड केल्या जातात। म्हणजेच मराठी समाजशास्त्र या बॅचमधलं सर्व मटेरियल म्हणजे नोट्स त्यानंतर पुस्तकं हे त्यांना घरपोच उपलब्ध करून देण्यात येईल, जे ऑनलाईन क्लासेस जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी, आणि जे इंग्लिश घेणार त्यांना इंग्लिश मीडियममधून प्रोव्हाइड करण्यात येणार। तर ज्याही विद्यार्थ्यांना ऑप्शनल सब्जेक्टबद्दल इन्क्वायरी पाहिजे असेल किंवा इतर कोर्सेस किंवा इतर टेस्ट सिरीज याबद्दल कुठलीही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमच्याच अकॅडमीचं ॲप आहे, ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिथे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिला आहे, तर तुम्ही डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट देखील करू शकता। तर बघा, आपण समाजशास्त्राचा उदय कशा पद्धतीने झाला हे बघितलं आहे। म्हणजे युरोपमध्ये एकंदरीत जी परिस्थिती निर्माण झाली होती, म्हणजे अनेक क्रांती झालेल्या होत्या, औद्योगिक क्रांती, राजकीय क्रांती झालेल्या होत्या, वैचारिक क्रांती झालेली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिक क्रांती की जिने नवीन संकल्पना, नवीन दृष्टिकोन समाजामध्ये आणलेले होते। या सर्व पिरियडला आपण आधुनिकता म्हणतो। ठीक आहे, आता आधुनिकता म्हणजेच काय, तर आधुनिकता म्हणजेच समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर घडून आलेला बदल असं देखील आपण म्हणू शकतो। मग हा बदल जेव्हा समाजामध्ये घडून आला युरोपातील, तर तेव्हा त्या बदलाने फक्त पॉझिटिव्ह गोष्टी आणल्या नाहीत, म्हणजे सकारात्मक परिणामच समाजावर झाला नाही, तर त्याच सोबत समस्या देखील समाजामध्ये तयार झाल्या, म्हणजे नकारात्मक परिणाम देखील समाजावर झालेला आपल्याला बघायला मिळतो। मग हे जे एवढ्या मोठ्या लेवलची उलथापालथ समाजामध्ये सुरू आहे
नवीन नवीन गोष्टी समाजामध्ये येत आहे, त्यामुळे एकंदरीत युरोपीय समाजामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, अनागोंदी निर्माण झाली होती. तर इतका मोठा गोंधळ तयार होतोय किंवा इतका मोठ्या प्रमाणावर जो बदल घडून येतोय आणि त्यासोबत ज्या समस्या येत आहेत, तर या सर्व गोष्टींचा विचारवंतांनी विचार करायला भाग पाडलं. आणि हे करत असताना आपल्याला माहीत आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा इतका जास्त प्रभाव होता की समाजातली कुठलीही गोष्ट वैज्ञानिक पद्धतीनेच समजून घेतली पाहिजे, याकडे सर्वांचा भर होता. मग आता समाजामध्ये जे आपल्याला चारही दिशांनी एवढे प्रॉब्लेम दिसत आहे, एवढा गोंधळ, एवढी कॉम्प्लेक्सिटी दिसत आहे, तर नेमकं समाजामध्ये ह्या गोष्टी अचानक आल्या कुठून, किंवा ह्या समस्या कुठून तयार होत आहे, किंवा ज्या काही नवीन गोष्टी समाजामध्ये आलेल्या आहे, म्हणजे लोकशाही आली, त्यानंतर समानता आली, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन आलं. मग ह्या पॉझिटिव्ह गोष्टी असूनही देखील समाजामध्ये विविध समस्या का येत आहे, तर याचा देखील वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला गेला पाहिजे असं अनेक विचारवंतांना वाटत होतं. आणि त्यातूनच मग समाजशास्त्राचा उदय झालेला आपण बघितलं. म्हणजेच बघा की एकंदरीत युरोपियन कालखंड जर आपण कन्सिडर केला तर तिथे विज्ञान एवढं डेव्हलप झालं होतं की प्रत्येक नैसर्गिक घटनांसाठी एक विशिष्ट पर्टिक्युलर असा विषय होता जो फक्त काय करणार, त्याच संबंधीचं वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणार. म्हणजे फिजिकल गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी फिजिक्स होतं, मॅथमॅटिक्स होतं, बायोलॉजी होतं. मग त्याच पद्धतीने एक डेडिकेटेड असा विषय असला पाहिजे जो काय करणार, तो केवळ समाजाचा अभ्यास करणार, असा विचार देखील काही विचारवंतांच्या मनात आला. आणि पहिला विचारवंत ज्यांना वाटलं की कुठेतरी समाजाचा अभ्यास करणारा एक डेडिकेटेड विषय असायला पाहिजे, जो फक्त काय करणार, समाजाचा, सामाजिक संस्थांचा, सामाजिक घटकांचा, त्यांच्यामध्ये असलेल्या आंतरसंबंधांचा आणि विशेष करून समाजामध्ये असलेल्या समस्यांचा अभ्यास करणार, असा विषय आपण तयार करायला पाहिजे, असा विचार पहिल्यांदा येणारे व्यक्ती म्हणजे कोण, ऑगस्ट कॉम्ट. ठीक आहे. तर ऑगस्ट कॉम्ट नेमके कोण होते बघा. ऑगस्ट कॉम्ट यांना फ्रेंच तत्वज्ञानी म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म 19 जानेवारी 1798 मध्ये मॉन्टपिलर, फ्रान्स येथे झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 5 सप्टेंबर 1857 मध्ये झाला आहे. म्हणजे जेव्हा भारतामध्ये 1857चा उठाव सुरू होता त्यावेळेस त्यांचा मृत्यू देखील झालेला आहे. तर बघा ऑगस्ट कॉम्ट यांच्याबद्दल जनरली सांगितल्या जाते की ते लहानपणापासूनच अतिशय हुशार होते आणि हुशार असूनही बघा त्यांचा विशेष कल हा समाजामध्ये होता. म्हणजे समाजामध्ये ज्या काही घटना घडत आहेत किंवा सामाजिक ज्या काही संस्था आहे तर यांच्यामध्ये यांचा अभ्यास करण्यावर त्यांचा जास्त इंटरेस्ट होता. त्यामध्ये समाजामध्ये जे काही बदल घडून येत आहे किंवा समाजामध्ये ज्या काही नवीन गोष्टी येत आहे तर यांचा ते विशेष करून निरीक्षण करायचे आणि त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न करायचे. ठीक आहे. त्यांचं सुरुवातीचं जे शिक्षण आहे ते इकोलो पॉलिटेक्निक या कॉलेजमधून झालेलं आहे. आता इथे त्यांनी विज्ञानाचा अभ्यास केला, म्हणजे जे काही वैज्ञानिक विषय आहे, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री यांचा अभ्यास केला. पण अभ्यास जरी ते वैज्ञानिक विषयाचा करत होते तरी मात्र इंटरेस्ट कशामध्ये होता, सामाजिक गोष्टींमध्ये, सामाजिक संस्थांमध्ये त्यांना विशेष असं इंटरेस्ट होता. आणि एकंदरीत त्यांचं जे घराणं होतं ते कॅथलिक घराणं होतं. आता बघा त्यांच्या घराण्यांचं किंवा त्यांचा आपण रिलिजियस दृष्टिकोन सांगण्याचा हेतू आहे, कारण आपण बघितलं आहे की ऑगस्ट कॉम्ट यांच्यावर धर्माचा देखील विशेष प्रभाव होता किंवा धर्म ही संकल्पना नेमकी काय आहे आणि समाजामध्ये तिची काय भूमिका आहे याचंही अध्ययन त्यांनी केलेलं आहे. तर हे करत असताना त्यांचं एकंदरीत घराणं कॅथलिक होतं, म्हणजे ख्रिश्चनिटीचा कॅथलिक पंथ ते फॉलो करायचे. ठीक आहे. पण बघा समाजाबद्दल त्यांना जो काही इंटरेस्ट होता तर तोच पुढे कंटिन्यू करण्यासाठी त्यांनी सेंट सायमन यांना ॲज अ स्टुडंट म्हणून जॉईन केलं 1817 मध्ये. आता सेंट सायमन हे समाजशास्त्राचे सुरुवातीचे विचारवंत आहे. आता एक समाजशास्त्र नावाचा एक विषय वेगळा तयार झालेला नव्हता, म्हणजे समाजशास्त्राचा उदय जरी झालेला नव्हता तरी आपण बघितलं आहे की समाजशास्त्राचा उदय होण्याच्या आधी देखील समाजाचा अभ्यास केला जायचा, पण तो एक सेपरेट सब्जेक्ट म्हणून नाही तर इतर विषयांचा अभ्यास करत असताना कुठेतरी इनडायरेक्टली समाजाचा अभ्यास केला जायचा. मग अशाच एक महत्त्वपूर्ण व्यक्ती सेंट सायमन
जे सामाजिक घटकांचा, सामाजिक संस्थेचा, सामाजिक रचनेचा अभ्यास करायचे, तर ते सेंट सायमनला 1817 त्यांनी ॲज अ स्टुडंट म्हणून जॉईन केलं आणि नंतर कालांतराने ते सेंट सायमन यांचे सेक्रेटरी देखील झाले. आणि सेंट सायमनपासूनच मग त्यांनी समाजाचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करू शकतो याचे शिक्षण घेतले. आणि हे शिक्षण घेत असतानाच त्यांनी एक निबंध देखील 1824 पब्लिश केला. म्हणजे ऑगस्ट कॉम्ट यांनी जो पहिला एसे लिहिला तो 1824 लिहिला सेंट सायमन यांच्या अंडर. परंतु कालांतराने जसं जसं संशोधन पुढे गेलं, अभ्यास सुरू झाला, समाजाचा अभ्यास किंवा समाजावर अध्ययन करणं सुरू झालं, तेव्हा मात्र अनेक बाबींवरून सेंट सायमन आणि ऑगस्ट कॉम्ट यांच्यामध्ये मतभेद व्हायला लागले. किंवा ज्या पद्धतीचा वापर करून सेंट सायमन समाजाचा अभ्यास करायचे त्या पद्धती कुठेतरी ऑगस्ट कॉम्ट यांना ॲप्रोप्रिएट वाटल्या नाही आणि शेवटी मग ते 1824 सेंट सायमन यांच्यापासून विभक्त झाले. म्हणजेच ते वेगळे झाले. त्यांनी सेक्रेटरी पदाची सोडलं आणि स्वतः ते इंडिपेंडंटली समाजाचा अभ्यास करायला लागले. आता आपण एकंदरीत जर काळ बघितला ऑगस्ट कॉम्ट यांचा, तर आपण हे जे काही 19th सेंचुरी डिस्क्राईब करतोय, म्हणजे हा असा कालखंड आहे की जिथे फ्रेंच राज्यक्रांती झालेली होती, आधुनिकता आलेली होती. त्यामुळे डेमोक्रेसी, इक्वॅलिटी, सोव्हर्निटी अशा अनेक नवीन संकल्पना समाजामध्ये आलेल्या होत्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डार्विनचा सिद्धांत. आपण बघितलं आहे की युरोपमध्ये डार्विनचा सिद्धांत एवढा फेमस झालेला होता की डार्विनपेक्षा वैज्ञानिक पद्धत जास्त फेमस झाली होती. म्हणजे कुठल्याही प्रेझेंट गोष्टीचा अभ्यास करत असताना, म्हणजे वर्तमानमध्ये असलेल्या एखाद्या घटनेचा जर का तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी भूतकाळातील घडलेल्या घटनांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक गोष्टीची उत्क्रांती झाली आहे, इव्होल्युशन झालेलं आहे स्टेज वाईज मॅनरने. म्हणून इतिहासामध्ये घडलेल्या घटनेचाही आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि हे सर्व करत असताना वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला गेला पाहिजे. याचा प्रभाव ऑगस्ट कॉम्टेवर देखील जास्त होता. म्हणजेच बघा, डार्विन त्या काळी हिरोसारखे ॲक्ट व्हायचे की डार्विननी जी एक थेअरी दिली ती इतकी फेमस झाली की त्यानंतर युरोपमध्ये होणारे सर्व शास्त्रज्ञ, सर्व विचारवंत यांना उत्क्रांतीवादी दृष्टिकोनाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक पद्धतीनेच अभ्यासली पाहिजे आणि उत्क्रांतीवादी दृष्टिकोन अवलंबला पाहिजे, याचा प्रभाव सर्वांवर होता. आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे ऑगस्ट कॉम्ट यांच्यावर देखील डार्विनचा विशेष प्रभाव होता, विज्ञानाचा विशेष प्रभाव होता. आणि त्यामुळे हा प्रभाव असल्यामुळे यांनी जो काही समाजाचा अभ्यास केला किंवा जे काही समाजावर संशोधन केले, तर हे सर्व संशोधन करत असताना ऑगस्ट कॉम्ट यांनी देखील उत्क्रांतीवादी दृष्टिकोन स्वीकारला. म्हणजेच प्रेझेंटमध्ये, वर्तमानमध्ये ज्या काही सामाजिक समस्या दिसून येत आहे किंवा सामाजिक रचना दिसून येत आहे, तर यासाठी महत्त्वाचे कारणे हे आपल्याला भूतकाळात ज्या गोष्टी घडून गेल्या आहे त्यातून लक्षात येणार, हे ऑगस्ट कॉम्टे यांना जाणवलं होतं. त्यामुळे त्यांनी समाजाचा अभ्यास देखील कशा पद्धतीने केला आहे, उत्क्रांतीवादी दृष्टिकोनाने केला आहे. आणि उत्क्रांतीवादी दृष्टिकोनातूनच समाजाचा अभ्यास करत असताना त्यांचा विशेष भर होता तो म्हणजे वैज्ञानिक पद्धतीवर. की ज्या पद्धतीने आपण नैसर्गिक घटनांचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून करतो, त्याच पद्धतीने सामाजिक घटकांचा अभ्यास देखील वैज्ञानिक पद्धतीनेच केला गेला पाहिजे, यावर विशेष भर होता ऑगस्ट कॉम्ट यांचा. त्यामुळे एक असा विषय तयार करायचा जो पर्टिक्युलरली फक्त समाजाचा अभ्यास करेल. म्हणजे याआधी ज्या पद्धतीने इतर विषयांसोबत समाजाचा अभ्यास केला जायचा तसा नाही, तर डेडिकेटली एक सेपरेट विषय तयार करायचा जो समाजाचा अभ्यास करेल. आणि पद्धत कुठली, तर ती वैज्ञानिक पद्धतच असायला पाहिजे, यावर ऑगस्ट कॉम्ट यांचा भर होता. आणि या संदर्भात त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, थेसिस लिहिले, निबंध लिहिले. तर त्यांपैकी त्यांचे काही फेमस ग्रंथ कुठले आहे, तर बघा, पहिला त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि फेमस असा ग्रंथ आहे तो म्हणजे समाजाच्या पुनर्संघटनेच्या वैज्ञानिक कार्यांची संभाव्य दिशा. म्हणजे बघा, अ प्रॉस्पेक्ट ऑफ द सायंटिफिक वर्क फॉर द रिऑर्गनायझेशन ऑफ सोसायटी. म्हणजेच बघा, सोसायटीचा स्टडी करत असताना, समाजाचा स्टडी करत असताना सायंटिफिक पद्धत म्हणजेच वैज्ञानिक पद्धतीचा वापर. याच सोबत बघा,
पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला, त्यानंतर पॉझिटिव्ह पॉलिटी ग्रंथ लिहिला, कॅचिझम पॉझिटिव्हिझम, असे अनेक ग्रंथ ऑगस्ट कॉम्ट यांनी लिहिले आणि त्यातून समाजाचा कशा पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो याचे उदाहरण आपल्याला त्यांनी दिलेले आहे. तर बघा, या एकंदरीत अभ्यासातून किंवा ऑगस्ट कॉम्ट यांच्या संशोधनातून आपल्या लक्षात येणार की विज्ञानाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे जे विषय आहे विज्ञानाचे, जे काय करतात, डेडिकेटली एक पर्टिक्युलर फिनॉमिनाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करतात. म्हणजे बघा, केमिस्ट्री हा असा विषय आहे जो डेडिकेटली फक्त केमिकल्स रिलेटेडच अभ्यास करणार सायंटिफिक मेथड यूज करून. त्याच पद्धतीने बायोलॉजी हा असा विषय आहे की जो काय करणार, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचाच अभ्यास करणार डेडिकेटली आणि सायंटिफिक मेथड यूज करून. मग त्याच पद्धतीने समाजासाठी पण एक असा विषय पाहिजे जो डेडिकेटली फक्त समाजाचाच अभ्यास करणार, ते पण वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून. मग असा एक विषय त्यांनी तयार केला. म्हणजे त्यांनी समाजाचं अध्ययन केलं, संशोधन केलं, अनेक ग्रंथ लिहिली, अनेक एसे लिहिले आणि हे सर्व लिहत असताना म्हणजे त्यांचा फोकस होता समाज, समाजाची रचना, सामाजिक घटक, समाजाच्या समस्या, म्हणजे समाज रिलेटेड सर्व गोष्टींवर ते अध्ययन करायचे आणि त्यासाठी कुठली मेथड वापरायचे, वैज्ञानिक. मग हा जो काही एक डेडिकेटली किंवा सेपरेट सब्जेक्ट त्यांनी तयार केला, याला सुरुवातीला ऑगस्ट कॉम्ट यांनी सोशल फिजिक्स असं नाव दिलं. म्हणजे बघा, विज्ञानाचा इतका प्रभाव होता की सेम सायंटिफिक लाईनवरच त्यांनी विषय तयार केला आणि त्याला नाव पण सायंटिफिकली दिलं. म्हणजे बघा, फिजिक्स, पण हे कशाचं फिजिक्स आहे, सोशल, म्हणजे जे काय करणार, समाजाचा अभ्यास करणार. तर सुरुवातीला हा जो नवीन विषय त्यांनी तयार केला याला त्यांनी नाव दिलं सोशल फिजिक्स. पण सोशल फिजिक्स हा जो शब्द आहे हा ऑलरेडी ॲडॉल्फ क्विटले यांनी वापरलेला होता. आता ॲडॉल्फ क्विटले यांनी बघा सिम्पल स्टॅटिस्टिक्स हा जो एक विषय तयार केला, तर या विषयासाठी त्यांनी ऑलरेडी सोशल फिजिक्स हा शब्द वापरलेला होता. त्यामुळे ऑगस्ट कॉम्ट यांनी हा शब्द सोडावा लागला आणि त्यांनी एक नवीन शब्द मग या विषयाला दिला. म्हणजेच त्यांनी जो विषय तयार केला होता, जो डेडिकेटली समाजाचा अभ्यास करणार वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून, तर या विषयाला मग शेवटी ऑगस्ट कॉम्ट यांनी काय नाव दिलं, सोशिओलॉजी. तर हे सोशिओलॉजी नाव त्यांनी कशा पद्धतीने गेलं किंवा त्याचा अर्थ काय आहे, तर हे आपण या आधी जे एक लेक्चर कंडक्ट केलं आहे तर त्यामध्ये बघितलं होतं. तर अशा पद्धतीने ऑगस्ट कॉम्ट यांनी पहिल्यांदा एका विषयाला नाव दिलं सोशिओलॉजी आणि तिथून सोशिओलॉजीचा काय झाला, इमर्जन्स झालेला आहे. म्हणजे सोशिओलॉजी म्हणजे समाजशास्त्र हा विषय काय, तर सोशिओलॉजी हा एक असा विषय आहे जो फक्त समाजाचा अभ्यास करेल वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून. आणि त्यामुळेच आपण ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचे जनक देखील म्हणतो किंवा त्यांना समाजशास्त्राचे म्हणजे सोशिओलॉजीचे फादर देखील म्हटल्या जाते. तर समाजशास्त्र म्हणजे काय, जे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करेल. आणि त्यांनी समाजशास्त्रास केवळ विषयाच उदय केला नाही, तर त्यांनी समाजशास्त्रास स्वतंत्र विज्ञानाचा दर्जा देखील मिळवून दिलेला आहे. मग आता बघा, नेमके समाजशास्त्रामध्ये ऑगस्ट कॉम्ट यांचं योगदान काय आहे, म्हणजे त्यांच्या कुठल्या कुठल्या थेरीज आहे. तर बघा, एकंदरीत ऑगस्ट कॉम्ट यांच्या 4 थेरी ह्या फार फेमस आहे. पहिलं गोष्ट तर म्हणजे प्रत्यक्षवाद. प्रत्यक्षवाद हा जो दृष्टिकोन त्यांनी समाजशास्त्राला दिला आहे हा फेमस आहे. आणि त्यानंतर त्यांच्या 3 थेरी म्हणजेच लॉ ऑफ 3 स्टेजेस आहे. त्यानंतर सोशल स्टॅटिस्टिक्स, सोशल डायनॅमिक ही एक त्यांची थेरी आहे. त्यानंतर हायरार्की ऑफ सायन्स हे देखील त्यांचं फेमस वर्क आहे. तर या 4ही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. बघा, प्रत्यक्षवाद हा काय आहे, तर जेव्हा समाजशास्त्र नावाचा विषय उदयास आला, एक विषय तयार झाला आणि केवळ हे माहीत होतं की हा विषय समाजाचा अभ्यास करणार आहे. पण अभ्यास करणार आहे तर नेमका कशा पद्धतीने अभ्यास करणार आहे, कशाचा अभ्यास करणार आहे, फोकस काय असणार आहे किंवा त्या विषयाचा अभ्यासाचा घटक म्हणजेच सब्जेक्ट मॅटर काय असणार आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले. तर त्यावर ऑगस्ट कॉम्ट यांचं काय मत होतं की पहिली गोष्ट म्हणजे समाजशास्त्र हा असा विषय आहे की जो समाजाचा अभ्यास करेल, समाज केंद्रित अभ्यास करेल. म्हणजे बघा, समाजशास्त्रामध्ये नेहमीच एक डिबेट राहिलेली आहे
की समाज हा कशापासून तयार होतो, तर समाज हा व्यक्तींनी तयार झालेला आहे. त्यामुळे एक दृष्टिकोन असा आहे जो म्हणणार की तुम्ही व्यक्तिकेंद्रित अभ्यास करा, आणि एक दृष्टिकोन असा आहे जो म्हणणार की व्यक्ती हा केवळ एक पार्ट आहे समाजाचा, आणि समाज हा सर्व गोष्टी ठरवतात. म्हणजे बघा, सामाजिक घटक, समाजामध्ये अनेक सामाजिक घटक असतात, त्यांच्यामध्ये आंतरसंबंध असतात. सामाजिक संस्था हा प्रत्येक व्यक्तीची भूमिका ठरवत असतो, आणि या सर्व संघटनेमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये व्यक्ती काय करतो, तर व्यक्ती हा केवळ त्याला असाइन केलेला रोल परफॉर्म करत असतो. मग अशा वेळेस या सर्व गोष्टींमधून किंवा डिबेटमधून दोन दृष्टिकोन उदयास आले. एक दृष्टिकोन जो म्हणणार की व्यक्तिकेंद्रित अभ्यास झाला पाहिजे कारण व्यक्ती महत्त्वाचा आहे, आणि दुसरा दृष्टिकोन जो म्हणणार की समाज केंद्रित अभ्यास झाला पाहिजे कारण समाज महत्त्वाचा आहे, आणि समाजामध्ये व्यक्तीला जी भूमिका दिली आहे ती भूमिकाच फक्त व्यक्ती परफॉर्म करत असतो, म्हणून महत्त्वाचा समाज आहे, तर समाज केंद्रित अभ्यास केला गेला पाहिजे. तर ह्या विचाराचे होते ऑगस्ट कॉम्ट. त्यामुळे समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना तो व्यक्ती केंद्रित नाही तर तो समाज केंद्रित व्हायला पाहिजे. म्हणजे सोसायटी ॲज अ होल कन्सिडर करूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये मग विविध सामाजिक घटक येणार, सामाजिक संस्था येणार, या प्रत्येक सामाजिक संस्थांमध्ये असलेले आंतरसंबंध येणार, त्यानंतर यांचे परिणाम, कार्य, अपकार्य या सर्व गोष्टींचा अभ्यास केला गेला पाहिजे. त्यामुळे याच दृष्टिकोनाला आपण बृहत दृष्टिकोन देखील म्हणतो, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण मॅक्रो दृष्टिकोन म्हणतो. मॅक्रो का, कारण तो मोठा घटक समाज याचा अभ्यास करतो. ठीक आहे. त्यानंतर सामाजिक रचनेचा अभ्यास केला जाईल, आणि सर्वात महत्त्वाचा भर म्हणजे ऑगस्ट कॉम्टे यांनी सांगितला की जी अभ्यास करण्याची पद्धत आहे ती कोणती वापरण्यात येणार, तर ती वैज्ञानिक पद्धतच असायला पाहिजे. म्हणजे स्ट्रिक्टली सायंटिफिक लाईनवरच त्यांनी समाजशास्त्राचा उदय केलेला आहे. त्यामुळे माहिती, तथ्य, वस्तुनिष्ठता, मोठ्या मोठ्या थिअरी द्यायच्या आहे, कन्क्लुजन द्यायचे आहे, रूल्स द्यायचे आहे, तर या सर्व गोष्टींवर त्यांचा भर होता. मग असा दृष्टिकोन जो समाजाचा अभ्यास करेल, वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करेल, त्या दृष्टिकोनाला प्रत्यक्षवाद म्हटल्या जाते, म्हणजेच इंग्लिशमध्ये ज्याला आपण पॉझिटिव्हिझम म्हणतो. तर हे सर्वात मोठं योगदान ऑगस्ट कॉम्टे यांचं आहे की ज्यांनी या दृष्टिकोनातून सुरुवात केली, आणि सुरुवातीचे 100 वर्ष म्हणजे ऑगस्ट कॉम्टे यांच्या मृत्यूनंतर देखील सुरुवातीचे 100 वर्ष प्रत्यक्षवाद दृष्टिकोनांनीच समाजशास्त्राचा अभ्यास झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, यांचं महत्त्वाची थेअरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो 3 अवस्थांचा सिद्धांत, म्हणजे लॉ ऑफ 3 स्टेजेस. हा सर्वात महत्त्वाचे सिद्धांत आहे ऑगस्ट कॉम्टे यांचा. बघा, समाजामध्ये जो काही बदल घडून येत होता किंवा समाजामध्ये ज्या काही नवीन गोष्टी निर्माण होत होत्या, तर ह्या अचानक बदल समाजामध्ये का घडून येत आहे, किंवा समाजामध्ये एवढे जे काही परिणाम दिसत आहे किंवा जे काही उलटापालट दिसत आहे, गोंधळ दिसत आहे, तर ही का होत आहे याचं संशोधन करत असताना मी तुम्हाला आधीच म्हटलं आहे की डार्विनचा विशेष प्रभाव होता. विशेष प्रभाव डार्विनचा म्हणजे नेमकं काय, तर उत्क्रांतिवादी दृष्टिकोन. प्रेझेंटली समाजामध्ये जर का तुम्हाला गोंधळ दिसत आहे, अनागोंदी दिसत आहे, एक एवढा मोठा रचनात्मक बदल समाजामध्ये झालेला दिसत आहे, त्याचे परिणाम दिसत आहे, यावर जर का तुम्हाला संशोधन करायचं असेल तर तुम्हाला इतिहासामध्ये काय घडलं याच्यावर अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे उत्क्रांतिवादी दृष्टिकोनाचा वापर करून अभ्यास करायचा आहे. आता हा डार्विनचा प्रभाव ऑगस्ट कॉम्टे यांच्यावर होता, आणि त्यांनी हीच थेअरी मग समाजासाठी वापरली की समाजामध्ये जो काही अनागोंदी गोंधळ दिसत आहे त्याचं जर संशोधन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला भूतकाळाचा अभ्यास करावा लागेल की भूतकाळात कुठल्या घटना घडून गेल्या, त्याला एक क्रमबद्ध पद्धतीने रचना करून मग त्यावर थेअरी द्यायची आहे. आणि तीच थेअरी म्हणजे 3 अवस्थांचा सिद्धांत. कारण जेव्हाही आपण इव्होल्युशनरी अप्रोचने अभ्यास करतो तेव्हा आपण स्टेजेस देतो की कशा पद्धतीने बदल होत गेले, स्टेप वाईज मॅनरने आपण त्याचं कन्क्लुजन देतो. मग समाजामध्ये कशा पद्धतीने बदल घडून आला किंवा समाजाची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली हे सांगण्यासाठी ऑगस्ट कॉम्टे यांनी लॉ ऑफ 3 स्टेजेस ही थेअरी दिलेली आहे. आणि समाजाचा विकास किती स्टेजमध्ये झाला, तर 3 स्टेजमध्ये समाजाचा विकास होणार आहे किंवा समाजाची उत्क्रांती होणार आहे असं त्यांचं मत होतं. आणि ते 3 स्टेज कोणते होते, तर बघा, पहिली स्टेज म्हणजे
थिओलॉजिकल स्टेज, ज्याला धार्मिक अवस्था म्हटल्या जाते. दुसरी स्टेज म्हणजे तत्वशास्त्रीय अवस्था, ज्याला आपण मेटाफिजिकल स्टेज म्हणतो. आणि तिसरी म्हणजे पॉझिटिव्ह स्टेज, म्हणजे ज्याला आपण वैज्ञानिक अवस्था म्हणतो. मग आता बघा, धार्मिक अवस्था म्हणजे काय? अगदी सुरुवातीची, म्हणजे जिथून आपण एक सेटल सोसायटी कन्सिडर करतो. तर जवळपास 1300 AD हा कालखंड त्यांनी कन्सिडर केला की 1300 AD पासूनचा जो पिरियड आहे, तर 1300 AD हा पिरियडमध्ये एकंदरीत समाज कसा होता? तर समाज हा धर्मकेंद्रित होता. समाजामध्ये धर्माला अतिशय जास्त महत्त्व होते आणि मानवाचा विकास फारसा झालेला नव्हता. मानवाचा बौद्धिक विकास फारसा झालेला नव्हता. तत्वज्ञान, विज्ञान सारख्या गोष्टी तर होत्याच नाही समाजामध्ये, पण व्यक्ती होता, पण व्यक्तीच्या बुद्धीचाही फारसा विकास झालेला नव्हता. तर त्यामुळे त्या काळातील एकंदरीत समाज कसा होता की त्यांच्या आजूबाजूला ज्या काही नैसर्गिक घटना आहे किंवा सामाजिक घटना आहे किंवा ज्याही काही गोष्टी त्यांना दिसत आहे, तर यांचं जर ज्ञान शोधायचं असलं तर ते डायरेक्टली कशाशी रिलेट करायचे? धर्माशी. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कारण आणि प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन ते धर्माशी लिंक करायचे, धर्माला त्याच्यासाठी जबाबदार ठरवायचे. आणि सर्वात जास्त महत्त्व मग अशा पद्धतीने समाजामध्ये कशाला होतं? धर्माला. म्हणजे एखादी वाईट गोष्ट घडत आहे तर तिचं कारण धर्मामध्ये असणार, एखादी चांगली गोष्ट घडत आहे तर तिचंही कारण धर्मामध्ये असणार. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत धर्माला महत्त्वाचं स्थान होतं, म्हणून आपण धर्मकेंद्रित समाज त्याला म्हणतो. आणि साहजिकच आहे, जर का समाज धर्मकेंद्रित आहे तर समाजामध्ये वर्चस्व देखील कोणाचे असणार? धर्मगुरूंचे असणार. त्यामुळे बघा, सामाजिक नैसर्गिक घटनांचे वर्णन हे कशाच्या आधारावर केले जायचे? धार्मिक घटनेच्या आधारावर केले जायचे. तर हा जो सुरुवातीचा स्टेज होता, म्हणून याला काय म्हटलं जाते? धार्मिक अवस्था, म्हणजेच थिओलॉजिकल स्टेज. म्हणजे जिथे कशाला महत्त्व राहणार? धर्माला महत्त्व राहणार, धर्मकेंद्रित समाज तो असणार. म्हणजे जर का आपण आपलं समाजशास्त्राचा पहिल्या युनिटच्या संदर्भात बोलायचं झालं तर तिथे आपण एक अंधकारमय युग बघितला होता, डार्क एज, की जिथे धर्माला महत्त्व होतं, तो पिरियड. ठीक आहे. त्यानंतर हा पिरियड सोडून जी दुसरी स्टेज येणार, ती दुसरी स्टेज कुठली असणार? तर ती असणार तत्वशास्त्रीय अवस्था, म्हणजे जिला आपण म्हणतो मेटाफिजिकल स्टेज. आता मेटाफिजिकल स्टेज कधी सुरू झाली? तर ती सुरू झाली 1300 ते 1800 पासून. ठीक आहे. म्हणजे हा पिरियड त्यांनी मेटाफिजिकल स्टेज म्हटला आहे. आणि हा पिरियड काय आहे? तर हा अवस्थांतर कालखंड आहे, म्हणजे हा ट्रान्झिशनरी पिरियड आहे. आता ट्रान्झिशनरी पिरियड म्हणजे काय? तर थिओलॉजिकल सोसायटी किंवा थिओलॉजिकल स्टेजमधून सोसायटीचं रूपांतर हे मेटाफिजिकल स्टेजमध्ये होत आहे. म्हणजे एका अवस्थेचं रूपांतर दुसऱ्या अवस्थेमध्ये होत आहे. मग आता बघा, कुठेतरी जो समाज धर्मकेंद्रित होता, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कारण हे धर्मात शोधल्या जायचं आणि परिणाम देखील धर्मातच शोधल्या जायचा, तर हा समाज आता कुठेतरी मेटाफिजिकल स्टेजमध्ये यायला लागला. आणि मेटाफिजिकल स्टेजमध्ये नेमका कुठला बदल झाला? तर जो व्यक्ती आधीच्या अवस्थेमध्ये विकसित नव्हता, म्हणजे आपण म्हटलं आहे की व्यक्तींचा विकास झालेला नव्हता, आता मात्र त्या व्यक्तींचा विकास झालेला आहे, त्याला गोष्टी समजायला लागल्या आहे. आणि कुठेतरी प्रत्येक गोष्टीसाठी धर्म हा कारणीभूत नसून इतर गोष्टी किंवा इतर घटना किंवा मानव निर्मित घटना देखील कारणीभूत असतात, याची जाणीव आता व्यक्तींना व्हायला लागली आहे. म्हणजे आधीच्या कालखंडात ज्या पद्धतीने कुठलीही गोष्ट झाली तर तिचं कारण धर्मात शोधल्या जायचं, तर आता हा दृष्टिकोन चेंज होऊन एखाद्या गोष्टीसाठी मानव देखील जबाबदार असू शकतो, याची जाणीव समाजामध्ये व्हायला लागली. आणि हळूहळू न्यूट्रल पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा थोडं लिबरल पॉईंट ऑफ व्ह्यूने, म्हणजे तार्किकदृष्ट्या समाजाचा अभ्यास आता करायला लागला. म्हणजे प्रत्येक गोष्टीला अभ्यास करण्याचा, ज्ञान घेण्याचा किंवा माहिती घेण्याचा जो दृष्टिकोन आहे तो हळूहळू चेंज होत गेला. म्हणून बघा, आपण जो प्रबोधनाचा कालखंड म्हणतो, म्हणजे जिथे रिनेसन्स झालं, ज्या पिरियडमध्ये इनलाइटनमेंट झालं, कुठेतरी लोकांना कळायला लागलं की धर्म सर्व गोष्टींसाठी जबाबदार नाही आहे, तर काहीतरी नैसर्गिक गोष्टींना महत्त्व आहे, नैसर्गिक घटना ज्यांचा धर्माशी फारसा संबंध नाही किंवा प्रत्येक गोष्ट धर्माच्याच कंट्रोलमध्ये नाही आहे, तर काही इंडिपेंडंट गोष्टी देखील आहे, तर याची जाणीव होणारा कालखंड म्हणजेच कोणता? तत्वशास्त्रीय अवस्था, ज्याला आपण मेटाफिजिकल स्टेज म्हणतो. म्हणजे जो समाज धर्म केंद्रित होता तो आता हळूहळू लिबरल व्हायला लागला
एक लिबरल अप्रोच ॲडॉप्ट करायला लागला. म्हणून बघा नैसर्गिक घटनांचा अभ्यास झाला, याला अमूर्त अध्ययन करण्यात आलं. अमूर्त म्हणजे काय, एका गोष्टीचं वेगवेगळ्या दृष्टीने आणि लिबरल पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास आता व्हायला लागला. आणि फायनली तिसरी जी स्टेज आहे ती स्टेज ऑगस्ट कॉम्ट यांनी सांगितली, ती म्हणजे वैज्ञानिक अवस्था, जिला आपण सायंटिफिक स्टेज किंवा पॉझिटिव्ह स्टेज ही म्हणू शकतो. म्हणजे बघा 1800चा पुढचा जो कालखंड आहे तर त्या कालखंडामध्ये वैज्ञानिक अवस्था राहील. आणि इथे ऑगस्ट कॉम्ट म्हणत आहे की हा असा समाज राहील की जिथे विज्ञानाचा पूर्णपणे विकास झालेला असेल. म्हणजे कुठेतरी आता समाजातील लोकांना यांची पूर्ण जाणीव झालेली असेल की जो निसर्ग आहे किंवा ज्या नैसर्गिक घटना आहे तर त्यासाठी धर्म कारणीभूत नाही, तर प्रत्येक गोष्टींचा, प्रत्येक घटनांसाठी नैसर्गिकरित्या कारणे शोधण्याचा प्रयत्न होणार. त्यामध्ये विज्ञानामध्येच कारणं शोधल्या जाणार, वैज्ञानिक पद्धतीचा वापर त्या ठिकाणी केला जाणार. तिथे कुठेही धर्माला महत्त्व राहणार नाही. तर महत्त्व कशाला प्राप्त होणार, विज्ञानाला प्राप्त होणार. महत्त्व हे व्यक्तीला प्राप्त होणार. व्यक्तीच्या समस्यांवर उपाय शोधणे, ह्या सर्व गोष्टींना महत्त्व राहणार, धर्माला नाही. त्यामुळे फायनल स्टेजमध्ये कसा समाज येणार तर बघा विज्ञान संपूर्णपणे विकसित राहणार आणि महत्त्व कशाला राहणार, व्यक्तीला. म्हणून हा समाज व्यक्ती केंद्रित असणार आणि सर्व ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनाचाच वापर केला जाणार. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर केला जात असल्यामुळे समाजाचं किंवा एकंदरीत समाजामध्ये असलेल्या धर्माचं जे महत्त्व आहे ते कुठेतरी कमी होताना दिसणार. रॅदर ते कम्प्लिटली सरपास होणार. म्हणजे फायनल स्टेजमध्ये सायन्स सरपास करणार रिलिजनला आणि तिथे फक्त व्यक्तींनाच महत्त्व राहणार. म्हणून या स्टेजला त्यांनी मानवता धर्म म्हणजेच रिलिजन ऑफ ह्युमॅनिटी असं देखील म्हटलेलं आहे. तर हा त्यांचा पहिला सिद्धांत आहे, ज्याला आपण म्हणतो लॉज ऑफ 3 स्टेजेस. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की समाजाचं इव्होल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे. यानंतर बघा त्यांचा महत्त्वाचा एक थेरी म्हणजेच हायरार्की ऑफ सायन्स. आता बघा सायन्सकडे त्यांचा विशेष कल होता, सायन्समध्ये त्यांना विशेष इंटरेस्ट होता आणि हा जो नवीन विषय त्यांनी तयार केला होता समाजशास्त्र, तर या नवीन विषयाला पण त्यांनी सायंटिफिक लाईनमध्येच तयार केलं होतं. म्हणजे बघा जसे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय आपण सायन्समध्ये कन्सिडर करतो, त्याचप्रमाणे सोशोलॉजी हे देखील सायन्समध्येच कन्सिडर करायचं आहे, कारण ते पण समाजाचा अभ्यास सायंटिफिकलीच करतात. म्हणून ते समाजशास्त्राला वैज्ञानिक विषयच समजायचे किंवा त्यांनी वैज्ञानिक विषय म्हणूनच त्याला तयार केलेलं आहे. मग नेमकं समाजशास्त्राला तयार केल्यानंतर त्याचा एक स्थान काय आहे किंवा इतर विज्ञानाशी त्याचा नेमका संबंध काय आहे, तर हे सांगण्यासाठी त्यांनी वैज्ञानिक विषयांचा एक पदानुक्रम रचला, त्यांची रचना केली आणि याच रचनेला मग म्हटलं जाते विज्ञानाचा पदानुक्रम म्हणजेच हायरार्की ऑफ सायन्स. म्हणजे एकंदरीत यामध्ये काय केलं आहे तर बघा सोशोलॉजीचं कंपॅरिझन इतर विज्ञानाच्या विषयाशी करून त्यांचा पदानुक्रम रचला गेला आहे. आता जेव्हा अशा पद्धतीने त्यांनी विषयांची रचना केली, अशा हायरार्कीमध्ये त्यांनी रचना केली, तर त्यांनी बेस काय कन्सिडर केला आहे तर बघा ऑगस्ट कॉम्ट यांनी 2 गोष्टींचा बेस कन्सिडर केला आहे. पहिली म्हणजे वाढती निर्भरता. आता निर्भरता म्हणजेच काय तर बघा ज्याला आपण म्हणतो डिपेंडन्सी, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिले त्यांनी काय कन्सिडर केली निर्भरता आणि दुसरं काय ते म्हणजे सामान्यता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो जनरलिटी. म्हणजेच बघा जेव्हा ते वेगवेगळे विषय यांची रचना करणार, पदानुक्रम लावणार, तर तेव्हा त्यांनी 2 गोष्टी कन्सिडर केल्या, एक म्हणजे डिपेंडन्सी आणि दुसरी म्हणजे जनरलिटी. आणि त्यांच्या अकॉर्डिंग आता बघा ही हायरार्की आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने रचना झाली. मग जेव्हा खालच्या म्हणजे काही विषयांना खालच्या स्तरावर, त्यानंतर प्रत्येक स्तरावर त्यांनी एकेका विषयाला ठेवलेलं आहे. आता अशा पद्धतीची रचना करताना त्यांनी 2 गोष्टी कन्सिडर केल्या, निर्भरता आणि सामान्यता. मग यांचं नेमकं रिलेशन काय आहे तर बघा अकॉर्डिंग टू ऑगस्ट कॉम्ट, जसं तुम्ही या रचनेमध्ये खालून वर जाणार, ठीक आहे, तुम्ही अपवर्ड मुवमेंट करणार, तेव्हा ही जी निर्भरता आहे ही काय होणार वाढणार. म्हणून आपण काय म्हटलं आहे वाढती निर्भरता. आणि जेव्हा तुम्ही डाऊनवर्ड मुवमेंट करणार
म्हणजे वरून खाली येणार, तर तेव्हा काय होणार? सामान्यता. म्हणजेच काय? सामान्यता कसं होणार? घटणार. किंवा तुम्ही दोन्ही वेला सेम वेनी करू शकता की प्रत्येक विषयामध्ये काय रिलेशन आहे, तर तुम्ही जसं जसं वर जाल निर्भरता वाढत जाणार आणि सामान्यता घटणार. ठीक आहे, लक्षात येत आहे? मग आता या दोन पद्धतीने बघा त्यांनी एकंदरीत रचना कशी केली आहे. तर त्यांनी सर्वात खाली विषय ठेवला तो म्हणजे मॅथमॅटिक्स. ठीक आहे, त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमी, त्याच्यावर फिजिक्स, नंतर केमिस्ट्री, नंतर बायोलॉजी आणि सर्वात वर त्यांनी कुठल्या विषयाला ठेवला आहे? सोशोलॉजी या विषयाला. म्हणजे बघा दोन्ही गोष्टी इथे क्लिअर होताना दिसते. जसं जसं तुम्ही वर जाणार प्रत्येक विषयाची दुसऱ्या विषयाशी असलेली डिपेंडन्सी, निर्भरता ही वाढत जाणार. आता बघा जर तुम्ही मॅथमॅटिक्सला कम्पेअर केलं तर मॅथमॅटिक्स हा इंडिपेंडंट सब्जेक्ट आहे. मॅथ्सचा अभ्यास हा दुसऱ्या कशावरही डिपेंड नाही आहे. तुम्ही सेपरेटली मॅथ्सचा अभ्यास करू शकता. पण जेव्हा तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करणार तेव्हा मात्र ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही कुठेतरी मॅथमॅटिक्सवर डिपेंड असणार. कारण आपण बघितलं आहे की ॲस्ट्रॉनॉमीच्या अभ्यासामध्ये मॅथमॅटिकल थेरी पण यूज केल्या जातात. म्हणजे बघा डिपेंडन्सी. जेव्हा तुम्ही फिजिक्स शिकणार तेव्हा पण तुम्ही दुसऱ्या विषयावर डिपेंड असणार. म्हणजे अशा पद्धतीने या हायरार्कीमध्ये काय होत आहे? डिपेंडन्सी वाढत आहे. आणि सेम सामान्यता काय होणार? घटणार. म्हणजेच बघा मॅथमॅटिक्सला आपण मोर जनरलाइज्ड सब्जेक्ट म्हणतो. म्हणजेच काय? तो सर्वीकडे युनिव्हर्सली सेम वेनी अप्लाय होणार. पण तसंच मॅथमॅटिक्स जसा जनरलाइज्ड आहे तसं ॲस्ट्रॉनॉमी आहे का? नाही. ॲस्ट्रॉनॉमीचे आता स्पेसिफिकेशन वाढत आहे. तो फक्त खगोल गोष्टींवरच काय करणार? फोकस करणार. त्या पद्धतीने बघा फिजिक्सची सामान्यता फिजिक्सचं सामान्यता काय आहे की ज्या काही भौतिक गोष्टी आहे हा फक्त त्याचाच अभ्यास करणार. त्यानंतर केमिस्ट्री, सेम फॉर बायोलॉजी. म्हणजेच काय होत आहे? सामान्यता मॅटर करत आहे. तर या दोन गोष्टींचा अनुषंगाने त्यांनी काय केले आहे? तर अशा पद्धतीने विषयांची रचना केलेली आहे. आणि या सर्व पदानुक्रममध्ये त्यांनी सोशोलॉजीला सर्वात वर का ठेवलं आहे? कारण अकॉर्डिंग टू कॉम्टे सोशोलॉजी काय आहे? इज अ सायन्स ऑफ सोसायटी. हे समाजाचं विज्ञान आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या सर्व भागांचा अभ्यास करत आहे किंवा घटकांचा अभ्यास करत आहे त्या सर्व गोष्टींचा अभ्यास इनडायरेक्टली कुठं होणार? तर त्या सर्व गोष्टींचा अभ्यास सोशोलॉजीमध्ये केला जाणार किंवा या सर्व गोष्टींचं अप्लिकेशन सोशोलॉजी या विषयामध्ये होणार. म्हणून त्यांनी सोशोलॉजीला या हायरार्कीमध्ये सर्वात वर ठेवलं आणि त्यांनी सोशोलॉजीला क्वीन ऑफ ऑल सायन्स असं देखील संबोधलं आहे. म्हणजे तुम्ही अनेक पुस्तकांमध्ये वाचलं असणार की सोशोलॉजीला क्वीन ऑफ सायन्स म्हटलं, तर हे म्हणण्यामागचं त्यांचं मुख्य कारण हेच होतं. तर त्यांची ही एक महत्त्वाची थेरी आहे. आणि त्यानंतर त्यांची तिसरी आणि महत्त्वाची थेरी ती म्हणजे बघा सोशल स्टॅटिक्स अँड सोशल डायनॅमिक. आता ही थेरी काय होती? तर बघा ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजाचा अभ्यास करत असताना नेमका कुठली पद्धत वापरायची आहे तर ते सांगत असताना म्हटलं की एकंदरीत समाजाला त्यांनी दोन भागांमध्ये विभागलं. हे सरळ सरळ समाजाची विभागणी आहे. जर का तुम्हाला समाजाचा अभ्यास करायचा असेल तर त्यांनी समाजाची विभागणी दोन भागांमध्ये केली. आणि ते दोन भाग म्हणजे पहिला भाग म्हणजे स्थितिविज्ञान. स्थितिविज्ञान म्हणजे काय? ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सोशल स्टॅटिक. आणि दुसरा भाग म्हणजे गतिविज्ञान, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? सोशल डायनॅमिक. म्हणजे समाजाची विभागणी दोन भागांमध्ये केली आहे, स्टॅटिक्स आणि डायनॅमिक. आता बघा जेव्हा तुम्ही समाजाचा अभ्यास करणार आणि मोर स्पेसिफिकली तुम्ही स्टॅटिक म्हणजेच जेव्हा तुम्ही स्थितिविज्ञानाचा अभ्यास करणार तर यामध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे? तर समाजाचे असे घटक जे कायम स्थिर असतात, ज्यांच्यामध्ये फारसे बदल घडवून येत नाही, किंवा ज्या गोष्टी स्टॅटिक असतात, ज्या चेंज होत नाही, त्या ऑल टाईम सेम असतात, अशा गोष्टींचा अभ्यास हा स्थितिविज्ञानामध्ये केला जातो. मग यामध्ये काय काय येणार बघा? सामाजिक संस्था, त्यानंतर सामाजिक संस्थांमध्ये असलेले संबंध, त्यानंतर समाजाची रचना, क्रिया, प्रतिक्रिया, या सर्व गोष्टी ज्या कशा आहे? स्टॅटिक आहे. तर त्याला कशात अभ्यास करायचा? त्याचा स्थितिविज्ञानमध्ये. आणि समाजामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या काळानुसार बदलत राहतात.
म्हणजे परिस्थितीनुसार, काळानुसार ज्यांच्यामध्ये सतत बदल घडून येत असतो, तर अशा गोष्टींचा अभ्यास कशामध्ये करायचा आहे? गतिविज्ञानमध्ये, म्हणजे डायनॅमिक्समध्ये. म्हणजे समाजाचा होणारा विकास याचं पण अध्ययन कशामध्ये केलं जाणार? तर गतिविज्ञानमध्ये, डायनॅमिक्समध्ये. म्हणजे सिंपल टर्म आहे बघा, कन्फ्यूज बिलकुल व्हायची गरजच नाही. साधी सरळ थिअरी आहे की समाजाचा जर अभ्यास करायचा आहे तर समाजाला 2 भागांमध्ये विभागा. आता समाजातल्या काही गोष्टी अशा असतात ज्या कायमस्वरूपी स्थिर असतात, त्यांच्यामध्ये बदल घडून येत नाही. मग अशा गोष्टी ह्या झाल्या स्टॅटिक, म्हणजे स्थिती, आणि त्याचा अभ्यास करायचा. पण समाजामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या कालांतराने बदलतात, म्हणजे परिस्थितीनुसार, काळानुसार त्यांच्यामध्ये सतत बदल घडून येत असतो. अशा गोष्टींचा अभ्यास कशामध्ये करायचा आहे? तर गतिविज्ञान. तर बघा, अशा पद्धतीने ऑगस्ट कॉम्ट यांचं योगदान आपल्या समाजशास्त्रामध्ये बघितलं आहे. म्हणजे त्यांचे हे जी 3 थिअरी आहे, ह्या 3ही थिअरी फार महत्त्वपूर्ण समजल्या जातात. आणि त्यानंतर त्यांचा हा जो एक दृष्टिकोन त्यांनी समाजशास्त्राला दिला की नेमकं समाजशास्त्र म्हणजे काय, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, समाजशास्त्राचा स्कोप काय असणार आहे, कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास यामध्ये केला जाणार आहे, तर याबद्दल महत्त्वपूर्ण योगदान ऑगस्ट कॉम्ट यांनी होतं. त्यामुळे यांनी केवळ एक विषयच तयार केला नाही, तर त्या विषयाला पूर्णपणे विकसित देखील केलं, त्याला विज्ञानाचा विषय म्हणून देखील विकसित केलं आहे. तर असं महत्त्वपूर्ण योगदान ऑगस्ट कॉम्ट यांचं समाजशास्त्रामध्ये होतं, म्हणूनच त्यांना आपण समाजशास्त्राचे जनक असं संबोधतो. तर आजचं या सेशनमध्ये आपण जे काही डिस्कस केलं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काहीही क्वेश्चन असेल, तुम्हाला क्युरीज असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. त्याचबरोबर आजचं तुम्हाला सेशन कसं वाटलं हे देखील तुम्ही कमेंट सेशनमध्ये मला नक्की कळवा. थँक्यू.